हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू दिस सेशन ऑफ आवर इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते एकदा परत आपल्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये. आज आपण आपला हा जो चॅप्टर आहे आर यू अ DIY किड याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू की अजून काय काय वस्तू अशा आहेत ज्या की तुम्ही करू शकता. तर चला बघूया आपण DIY किड. तर जसं की तुम्हाला माहिती आहे या चॅप्टरचं नाव आहे आर यू अ DIY किड म्हणजे डू इट युअर सेल्फ किड. काय तुम्ही आपले काम करू शकता स्वतःहून, हे या चॅप्टरचं मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो हेच आहे की तुम्ही काय काय कामं स्वतःहून करू शकता. जसं की ह्याच्यात बहुत साऱ्या गोष्टी सांगितल्या आपल्या हेल्थच्या बद्दल, क्लीननेसच्या बद्दल, त्याच्यानंतर आपले कपडे, आपलं सायकल चालवणं, खूप एक गोष्टी आहेत ज्या की आपण डिस्कस करून चुकलो आहोत आधी. आता बघा, आय लव्ह टू हेल्प इन द किचन म्हणजे मला किचन मध्ये स्वयंपाकघरात हेल्प करणं, मदत करणं खूप आवडतं. तुमच्यामधनं किती मुलं मुली असे आहेत जे की आई बाबाची हेल्प करतात किचन मध्ये? आई आणि बाबा दोघेच काम करत असतील. आई तर काम करतेच पण बाबा सुद्धा कितीकदा मदत करतात आईची, आणि तसंच तुम्हाला सुद्धा मदत केली पाहिजे. तर बघा आपण की काय कामं आहेत जे तुम्ही किचन मध्ये करू शकता. बघा, आय क्लीन और वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स म्हणजे मी जे आहे साफ करते आणि धुते. वॉश करणं म्हणजे धुणं. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स म्हणजे फळं आणि भाज्या. तर फळं आणि भाज्या मी साफ करते आणि धुवून ठेवते किंवा ठेवतो. आय कॅन पील कुकुंबर्स. कुकुंबर म्हणजे काय झालं? खीरा. हे बघ, ह्याच्यात काय करतोय हा? धुतोय हे भाजी, आणि ह्याच्यात काय करतोय? सोलतोय. ठीक आहे ना? तर इकडे म्हणतोय हा की मी खीऱ्याला सोलू शकतो. खीरं सोलणं फार जे आहे सोपं काम आहे, तर हे तुम्ही करू शकता आरामाने. अशाच प्रकारे आणि खालती बघा, आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स म्हणजे आईची मी हेल्प करते, मदत करते साफ करायमध्ये. ग्रेन्स अँड सिरियल्स म्हणजे काय? डाळ, तांदूळ आणि हे सगळं अशा प्रकारचे जे जितके अनाज असतात त्या सगळ्यांना साफ करण्यात मी आईची हेल्प करते. आय एम गुड एट स्लायसिंग, कटिंग और चॉपिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे मी खूप चांगल्याने करतो कामं. हे कोणते कोणते काम आहेत? स्लायसिंग म्हणजे कोणत्या वस्तूला स्लाइस करणं, स्लाइस मध्ये कापणं. मग कटिंग, चॉपिंग हे सगळे जे आहे तुमच्या भाज्या आणि फळं कापायचेच जे आहे प्रकार आहेत. तर भाज्या आणि फळांना मी नीट प्रकारे कापू शकतो, हा मुलगा म्हणतोय. बघा, हा कापतोय ना चाकू घेऊन, पण जेव्हाही तुम्ही चाकू किंवा सुरीने काम करा तेव्हा खूप तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये सावधानीने काम केलं पाहिजे. कारण की जर जराशाही चुकलं तर आपला हात कापू शकतो. म्हणून नेहमी किचनचं कोणतंही काम करताना अशा प्रकारचं आईला समोर असू द्या. आई समोर असेल तेव्हाच तुम्ही हे कामं करा. त्याच्यानंतर पहा लिहिलंय, आय लाईक सिफ्टिंग ग्रेन और फ्लोर. सिफ्टिंग म्हणजे काय असतं? छानणं. ठीक आहे ना? हे पहा, ही मुलगी काय करते? पहा, काहीतरी छानतीये, कोणतं तरी मैदा, बेसन, काहीतरी अशा प्रकारचं, किंवा डाळ तांदूळही कधी कधी छानावे लागतात, तर ती अशा प्रकारे छानतीये तिला. मग हा काय म्हणतोय हा मुलगा? आय लव्ह टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. हा मुलगा म्हणतोय की मला खूप आवड आहे जे आहे काय करायची? मटर जे असतात ना, मटर सोललेत तुम्ही? मटर सोलताना किती मजा येते, आणि सोलता सोलता खात राहा. सोलता सोलता खायची पण मजा असते. तेच तर म्हणतोय की मला अशा प्रकारे मटर आणि हरभरे वगैरे जे आहे त्याला सोलायला खूप मजा येते. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. तर शेंगदाणे जे असतात, जे मुंगफली असते, तिला पण सोलायला मला मजा येते. आणि अशाच प्रकारे बीन्स तोडायला, बीन्स जे असतात, जे शेंगा असतात वेगवेगळ्या, त्यांना तोडतो हा मुलगा. त्याला खूप मजा येते ह्याच्यात. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस म्हणजे हा म्हणतोय की मी काही काही खूप सोप्या ज्या डिशेस आहेत ते मी बनवू शकतो आरामाने, मला ते करता येतात. आता ते कोणत्या डिशेस आहेत जे तो करू शकतो? सॅलड्स. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला मागच्या एका सेशन मध्ये की ह्याला काय म्हणतात? सलाद. आपण ज्याला हिंदी मराठीमध्ये सलाद म्हणतो, इंग्लिशमध्ये ह्याला सॅलेड्स म्हणतात. तर मी सॅलेड्स बनवू शकतो, कारण की सॅलेड्स बनवायला काय लागतं पहा, जितकेही भाज्या कोणत्या कोणत्या जे आपण घेतो, कांदा, टमाटर, खीरा, मुळी, गाजर, हे सगळ्यांना काय करायचं असतं? सोलायचं, कापायचं. तर हे सगळं करून छानपैकी एक सॅलेड तयार होतो. किंवा आपण कोशिंबीर करतो, जी आपल्याकडे कोशिंबीर बनते, ती पण तुम्ही बनवत असाल, खूप छान लागते ती. तर हेच म्हणतोय हा की फ्यू सिम्पल डिशेस, काही खूप सोप्या डिशेस मी करू शकतो, जसे की सॅलेड आहे, किंवा तुम्ही कोशिंबीर बनवू शकता,
पीनट लड्डू म्हणजे काय, शेंगदाण्याचा लाडू. तर दाण्याचा लाडू आणि सॅलड अशा प्रकारचे डिशेस मी बनवू शकतो. हे सगळे खूप सोपे डिशेस असतात. अशाच प्रकारे तुम्ही ब्रेड बटर वगैरे आहे, जॅम ब्रेड आहे, किंवा तुम्हाला लहान मुलांना मॅगी खूप आवडते, तर मॅगी सुद्धा आई असताना तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकता. इतके सोपे सोपे डिशेस असतात. मग आहे इट्स फन टू चर्न अँड ऍट द एंड यू गेट बटर मिल्क. आता तुम्ही ताक, तुम्हाला आवडतं ना सर्वांना, ताक किती छान लागतं. तर ताक कसं बनतं, ताकाला काय करावं लागतं, असं असं घोटावं लागतं, त्याला म्हणतात चर, असं असं करणं. तर इट्स फन टू चर म्हणजे घोटायला खूप मजा येतो, आणि ऍट द एंड आणि शेवटी आपल्याला काय मिळतं, यू गेट बटर मिल्क. तर जे आपण जे ताक पितो त्याला बटर मिल्क म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर हे बटर मिल्क खूप छान लागतं. इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. आता पहा ही मुलीची कशी हालत झाली, कसा चेहरा होऊन गेला. ती काय म्हणते की बिलकुल सोपं नाही आहे. डो म्हणजे काय असतं, जे आपण कणिक मळतो ना, कणिक मळून जे त्याचा गोळा तयार होतो ते त्यालाच डो म्हणतात. तर बिलकुल सोपं नाहीये डो तयार करणं कणकेचं. आणि रोल आउट पुरीज और चपाती, आणि चपाती बनवणं, पुरी बनवणं, ती म्हणते की बिलकुल पण सोपं नाहीये, फार कठीण आहे. अजून तुमच्या वयाकरता हे फार जास्त कठीण आहे, कारण की तुम्ही अजून खूप लहान आहात. पण तुम्ही एखाद वेळेस करून पाहू शकता की कशी मजा येते त्याच्यामध्ये. मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. भाकरी आपण सगळी खातो ना, किती छान लागते भाकरी खायला, खूप मजा येते. तर हा काय म्हणतोय, हा म्हणतोय की भाकरी बनवणं हे खूप स्किल्ड जॉब आहे. म्हणजे हर कोणी नाही बनवू शकत. हिला करणारं, जशी तुमची आई करत असेल किंवा बाबाही बनवत असतील, आजी बनवत असेल, तर भाकरी करणं एका बहुत म्हणजे की कोणी चांगलं असेल तेच बनवू शकतं. अशा प्रकारे हे आपण स्वयंपाकघरात आपण काय काय कामं करू शकतो त्याच्याबद्दल बघितलं. नेक्स्ट आहे डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. अर्थात काय झालं की आन्सर द फोन, फोन तुमच्याकडे येतो तेव्हा उत्तर आपण जे देतो ते खूप विनम्रतेने मराठीमध्ये बोला किंवा इंग्लिशमध्ये बोला, ज्याच्यात तुम्हाला बोलायचं आहे. आणि कोणता मेसेज असतो, सपोज आई बाबा कोणी घरी नाही आहे आणि त्यांच्याकरता कोणाचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की तुमच्या आईला अशी अशी गोष्ट सांगून द्या किंवा बाबाला अशी अशी गोष्ट सांगून द्या, तर त्यांचा फोन नीट प्रकारे रिसीव्ह करून आणि तो मेसेज लिहून ठेवायचा किंवा बोलायचा. आता बघा इथे कन्व्हर्सेशन बघा. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. म्हणजे काय म्हणतोय तो, नमस्कार काकू, हे मी बिट्टू बोलतोय. मदर्स नॉट एट होम म्हणजे आई घरी नाहीये. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. काय तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे आईला. आणि अशाच प्रकारे हॅलो अंकल, हाऊ आर यू, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता की सपोज आई घरी नाहीये किंवा वडील घरी नाहीये. तर आता इकडे हॅलो अंकल म्हणजे हॅलो काका, नमस्कार काका. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. आता तुम्ही लहान आहे, सपोज घरी कोणी मोठं आहे तर तुम्ही त्यांना देऊ शकता. तर तुम्ही म्हणाले की मी फोन जो आहे तो आजोबाला देतोय किंवा आजीला देतो. ओके देन, सी यू, बाय बाय. ठीक आहे, हे असे सगळं तुम्ही नमस्कार वगैरे असे सगळे मराठीतही बोलू शकता. हे सोपं आहे, आणि इंग्लिशमध्ये बोलला तर आणखी छान. मग बघा, यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे काय, आपण बाजारात जातो, बाजारात तुम्ही पण जात असाल, घराच्या जवळ कोणची किराण्याची दुकान असेल तर तिथून जा, हे घेऊन ये, जा काही सामान घेऊन ये किराण्याचं, किंवा साबण घेऊन ये, तेल घेऊन ये, असं तुमचे आई बाबा धाडत असतील. तर यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. तुम्हाला जे कन्झ्युमर बनायचंय, आपण विकत घेणार आहे तर आपण कन्झ्युमर. ठीक आहे ना. स्मार्ट कन्झ्युमर म्हणजे तुम्हाला चतुर व्हायचंय. असं नाही की तुम्हाला कोणी मूर्ख बनवून दे. सपोज कोणची वस्तू 5 रुपयाची आहे तर तुम्ही तिला 8 रुपयात घेऊन या, असं नसलं पाहिजे. आता बघा ह्याच्याकरता काय काय करावं लागेल. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. मी नेहमी जी वस्तू विकत घेते तिला मी बघते की ती नीट आहे की नाही. ठीक आहे, त्याला चेक करते की मी जे वस्तू घ्यायला गेले ती वस्तू तीच आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आजकाल तर मॉल्स असतात, मॉल्समध्ये आपण काही पण वस्तू उठवतो, पण काही वस्तू चांगली असेल नसेल याचं तर काही गॅरंटी नाहीये, म्हणून चेक करून घ्यावं प्रोडक्ट. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. तर हे बघायचं असतं की असं जे पैसे आहेत त्याचे, ज्याची किंमत आहे ती गलत नसो, ती जास्त नसो. तर म्हणून प्राइस मी हमेशा चेक करते. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. आता चूंकि तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही काही पैसे दिले आणि त्यांनी तुम्हाला काही म्हटलं, तुम्ही जास्त पैसे देऊन दिले समजा, त्यांनी परत नाही दिले समोरच्या दुकानदारांनी, तर मग तुम्ही काय कराल, म्हणून पैसे मोजून
आणि व्यवस्थितपणे मी तेवढेच पैसे देतो. I do mental arithmetic or simple calculations before I pay the shopkeeper. शॉपकीपरला पैसे देण्यापूर्वी मी मेंटली म्हणजे आपल्या दिमागमध्ये मी कॅल्क्युलेशन्स करून घेतो सगळे की किती पैसे होतील. आणि दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. आणि म्हणून करता मी काही पैसे देतो आणि ते चेंज म्हणजे काय असतं, जे सुट्टे पैसे असतात ते परत देतात, म्हणून मी तेवढे एकदम बरोबर पैसे वापस आणतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. पैसे जेव्हा मी घेऊन जातो आणि आणतो तेव्हा मी बिलकुल केअरफुली म्हणजे नीट प्रकारे त्याला घेऊन जातो आणि घेऊन येतो, कारण की ते पडे ना ह्याचं लक्ष ठेवतो मी. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. कंटेनर्स म्हणजे तुम्ही जाताय तर थैली वगैरे, जशी आजकाल तर कपड्याचीच थैली वापरायची, कधी पण प्लास्टिक थैल्या नाही वापरायच्या, ते बॅन आहेत आता. तर प्रॉपर कंटेनर्स किंवा काही डबे वगैरे काही द्यायला चालले तर असे नीट तुम्ही थैल्या वगैरे घेऊन जातो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. बाहेर लिहिल्या शेवटी की मी प्लास्टिक बॅग्स जे आहेत त्यांना अवॉइड करतो, ते नाही घेऊन जात, कारण की ते आपल्या स्वास्थ्य करता चांगले नसतात. तर अशा प्रकारे आज किती छान छान गोष्टी आपण शिकलो की आपण शॉपिंग करायला जाऊ तेव्हा काय करायचं, मेसेजेस कसे घ्यायचे. आता याचा जो लास्ट आपला पार्ट आहे तो आपण बघूया. आता बघा, तुमचे जे एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये एक हा क्वेश्चन आलेला आहे, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट युअर फ्रेंड कॅन डू. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बेसिकली की तुमच्या एका मित्र किंवा मैत्रिणीचा इंटरव्ह्यू करायचा आहे. त्याला विचारायचंय की की तू काय काय करू शकतो आणि तू काय करणं चाहतोय पुढे. अशा प्रकारचा एक छोटासा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या इंटरव्ह्यूला रिपोर्ट टाईप मध्ये तयार करायचा आहे. तर इंटरव्ह्यू तुम्ही घ्या तुमच्या मित्रमैत्रिणीचा आणि त्याच्यानंतर रिपोर्ट कशी तयार करायची हे मी तुम्हाला एक याच्यात एक्झाम्पल बनवून सांगते, मग तुम्ही पण असं करू शकता. बघा, टुडे आय हॅव टेकन एन इंटरव्ह्यू ऑफ माय फ्रेंड मितेश मीता. म्हणजे आज मी आपल्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं इंटरव्ह्यू घेतला, साक्षात्कार घेतला. माय फ्रेंड इज अन ऍक्टिव्ह पर्सन. आता इथे मी दोन नावं का लिहिलेत, मितेश मीता, कारण की मुलगा पण होऊ शकतो मैत्रीण, मुलगी पण होऊ शकते. जर मुलगी आहे तर मी एक असं काल्पनिक नाव दिलंय तिला, मितेश आणि मीता. तुमचं जे मित्राचं नाव असेल ते तुम्ही इथे लिहा, मित्र किंवा मैत्रिणीचं नाव. मग लिहिलंय माय फ्रेंड इज अन ऍक्टिव्ह पर्सन, म्हणजे की माझा जो मित्र आहे तो काय आहे, ऍक्टिव्ह आहे खूप, म्हणजे नेहमी तो काम करायला तत्पर असतो. ऍक्टिव्ह म्हणजे काय, फुर्तीला, की जे काम सांगितलं ते तुरंत करायला तयार. ठीक आहे. ही शी कॅन डान्स नाईसली. आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या की हर जागी मी ही शी असं लिहिलंय. हे बघ, इथे लिहिलंय ही शी, इकडे आहे, इथे आहे, हर जागी ही शी का लिहिलंय की जर मुलगा आहे तर ही, मुलगी आहे तर शी. अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यात एकच लिहायचंय. ठीक आहे ना. मी इथे दोन्ही दोन्ही लिहिलंय. तुमचा जर मित्र आहे, मुलगा आहे तर ही, आणि मैत्रीण आहे, मुलगी आहे तर शी, असं लिहायचं. चला वाचू. ही शी कॅन डान्स नाईसली म्हणजे ती जी आहे खूप छान डान्स करते, खूप बढिया नाचते ती. ही शी कॅन स्विम वेल. ती जी आहे खूप छान स्विमिंग करते, म्हणजे तैराकी, पोहणं येतं तिला खूप छान. ही शी कॅन स्टडी हार्ड. ती जी आहे खूप छान स्टडी करू शकते, म्हणजे अभ्यास ती खूप जास्त मेहनतीने करते. ही शी इज द मॉनिटर ऑफ आवर क्लास. आणि ती जी आहे ती आमच्या कक्षेची मॉनिटर पण आहे. ही शी वॉन्ट्स टू बिकम अ रिपोर्टर. ती किंवा तो जो आहे मोठा होऊन काय बनणं चाहते, रिपोर्टर. न्यूज रिपोर्टर असतात ना, तुम्ही न्यूज चॅनल्स बघत असाले, तर अशा प्रकारचा एक रिपोर्टर बनणं चाहतो किंवा चाहते. तुमचा मित्र आहे, मैत्रीण जेही बनणं चाहत असेल तुम्ही इथे ते लिहू शकताय. ही शी वॉन्ट्स टू लर्न डिफरंट लँग्वेजेस. ती जी आहे वेगवेगळ्या लँग्वेजेस, वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत ते शिकणं चाहते किंवा चाहतो. ही शी डझंट लाईक टू ईट लिफी व्हेजिटेबल्स. तर त्याला जे आहे हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्या मुळीच नाही आवडत खायला. बट फॉर हेल्थ ही शी इट्स देम. पण चांगल्या सेहती करता तो किंवा ती त्याला खाते. ठीक आहे ना, कारण की आपण हिरव्या पालेभाज्या खाऊ तेव्हाच तर आपल्या अंगात ताकद येईल, तर म्हणून ती जी आहे ते हिरव्या भाज्या खाते, जेव्हा की तिला नाही आवडत. ही शी लव्स टू डू पेंटिंग्स. तिला जे आहे पेंटिंग करणं खूप आवडतं. आय गेव हिम हर बेस्ट लक फॉर हर फ्युचर. तर काय म्हणतात इथे की मी त्याला किंवा तिला, तो आहे तर हिम, ती आहे तर हर, मी त्याला बेस्ट लक दिलं कशा करता, फ्युचर करता, तिचा
भविष्य करता मी त्याला जे आहे बेस्ट ऑफ लक म्हटलं. तर अशा प्रकारची रिपोर्ट तुम्ही सुद्धा एक तयार करू शकता आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला प्रश्नोत्तर विचारून. तर आज आपला हा जो चॅप्टर होता आर यू DIY किड, आज हा संपलेला आहे. आपण खूप काही काही छान गोष्टी शिकलो आहात की तुम्ही तुमच्या वयात, जे तुम्ही आता 11-12 वर्षाचे आहात, तर तुम्ही काय काय वस्तू करू शकताय, काय काय तुम्हाला आलं पाहिजे तुमच्या या वयामध्ये, हे सगळं शिकलो की थोडं बहुत आपल्याला हर वस्तू आली पाहिजे, घराचे कामं आले पाहिजे, आपली स्वतःची स्वच्छता, कपड्यांचं बाबतीत धुणं आणि जे काही आहे, आणि अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू आपल्याला आल्या पाहिजे. किचन मध्ये आपल्याला हेल्प करावली पाहिजे आईची. ठीक आहे. तर ह्याच्यातनं तुम्ही काय काय करता आता हे तुम्ही सोचा, आणि जे नाही करता येत ते तुम्ही आणि नवीन नवीन गोष्टी शिका. तर अशा प्रकारे आजचा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.